मला जाण्याची बातमी ज्यावेळेस आली त्यावेळेस दादांचे काम करणं, दादाच्या आठवणी त्या ठरवून गेल्या. प्रचंड मोठा हादरा धक्का मनाला जो बसला होता. सर्व वाटलं साहजिकच नव्हतं की एवढा प्रचंड ऊर्जावान व्यक्ती असा आपल्याकडून लगेच सोडून जाईल. मोठमोठे दादा आपल्याला आठवतात की प्रमोद महाजन साहेब असतील, मोदे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील आणि त्या तालुक्याला आता अजितदादा. महाराष्ट्राने त्या देशामध्ये काही देणगी होती त्यातले हे सगळे हिरे अकस्मात अपघाती मृत्यूंचा झाला आणि आपल्या सगळ्यांना सोडून. दादाच्या बद्दल माझी पहिली भेट मला आज आठवती. मी नगराध्यक्ष त्यावेळेस होतो आणि नगराध्यक्ष असताना मी मुंबईला गेलो होतो. MIDC मधून एका युनिटला पाणी पाहिजे होतं. अजितदादांची माझी ओळख नव्हती म्हणून मी शोधत होतो कोणी आमदार सोबत भेटेल का. मी तुकारामराव विरुद्धांना फोन लावला. तुकारामरावनी मला सांगितलं की राहुल काही गरज नाही, कोणी आमदाराला सोबत नेण्याची, तुम्ही जा, तुमचं काम होईलच. तुकारामरावनी सांगितल्यानंतर मी गेलो. अजितदादांची आणि माझी ती आयुष्यातली पहिली भेट. दादा भेटी चेंबरला बसलेले होते, गर्दी होती. त्या गर्दीत मी पण गेलो. माझं निवेदन होतं. त्यांनी निवेदन बघितल्यावर त्यांनी सांगितलं की असं MIDCच्या बाहेर पाणी देताच येत नाही. मी त्यांना सांगितलं की दादा उद्योग मंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे, तुमच्या धर्मातून फक्त आरक्षण पाहिजे. ठीक आहे, मी बघतो. पुढचे निवेदन घ्यायला सुरुवात केली. माझा ब्रह्मनिवास झाला. मी म्हटलं की उगीच आपण एकटे गेलो, कोणाला तरी सोबत न्यायला पाहिजे होतं, तरच आपलं काम झालं असतं. मी निघून गेलो. बरोबर अर्धा तासांनी मला घरून फोन आला माझ्या मोबाईलला की अजितदादांच्या कार्यालयातून तुम्हाला फोन आहे, तुम्हाला शोधताय. मी लगेच मंत्रालयातच होतो, वरच्या मंडळात गेलो, दादांना भेटलो. दादा ऑफिसमध्येच बसलेले होते मीटिंग हॉलमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की राहुल तुमचं काम जे आहे ते झालंय. आजच्या मीटिंगमध्ये निर्णय झालाय. हे आमचे सचिव आहेत जलसंधारण विभागाचे आणि आज निर्णय झालाय, तुम्ही आता निवेदन तुमचं द्या, तुमचं काम झालं. आभारी आहे दादा. मी वर्क तिथे दादाचा परत आवाज आला. मला म्हणाले राहुल लेटर पॅडवर मोबाईल नंबर टाकत चला, शोधायला सोपं जातं. आश्चर्याचा धक्का मला बसला की मी साधारण नगराध्यक्ष, एवढे मोठे मंत्री, पण कामाचा फॉलोअप काय प्रचंड आहे आणि कोणालाही न देता माझं काम झालं. खरोखर मी सांगतो त्या दिवसापासून मी अजितदादांचा भक्त. पण एक नाही, असे अनेक किस्से, अनेक आठवणी एकावर एक धक्का देणारे मला आठवतात. एका मुख्यमंत्र्यांच्या वर्षादिवसावर रात्री उशिरा एक बैठक होती. पृथ्वीराज बाबा त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि बैठक संपली आणि अजितदादा लगेच निघून गेले. कारण दादा फार सकाळी लवकर उठतात, 10ला काम संपवत असताना त्यावेळेस 10:30 वाजले होते रात्रीचे. मी दादांच्या मागे मागे गेलो. दादा गाडीत बसत असताना मी एवढंच म्हटलं, दादा मला काम आहे, उद्या उद्या उद्या. माझ्याकडे न बघताच ते निघून गेले. म्हटलं ठीक आहे, घाईत होते. मी आपला निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 पावणे 7 वाजता मला फोन आला. मी फोन घेतला, मंत्रालयातून फोन होता. ते सांगितलं मी दादांचा प्रायव्हेट सेक्रेटरी बोलतोय, दादा मंत्रालयात तुमची वाट बघतायत. घड्याळात बघितलं 6:30 वाजलेले होते. मी 10 मिनिटात तयार झालो. धावत पळत मंत्रालयात गेलो. दादांना माझं काम सांगितलं. दादांनी ऑर्डर करून दिली. सहज बाजूला बघितलं, तिथे अपॉइंटमेंटची जी लिस्ट असती मंत्र्यांच्या तिथे लावलेली असती,
त्यात पहिलं नाव माझं लिहिलेलं होतं की 7 वाजता सकाळची आठवण. दादा गाडी बसताना माझ्याकडे लक्षही होतं की नाही मला माहित नाही, पण त्यांनी लक्षात ठेवून सेक्रेटरीला सांगून अपॉइंटमेंट ठेवून मला कॉल करून बोलून घेतलं आश्चर्य करायला. शेवटचा एक किस्सा मी दादांच्या बद्दल सांगतो, तो मला आणखी जास्त म्हणजे दादांच्या बद्दल माझी भक्ती वाढवून गेला. माझा पीए मस्केला मी सांगितलं की दादा एकदा शोध आपल्याला भेटायला जायचं. मस्केने त्यांच्या कार्यालयात फोन लावला, कार्यालयातून निरोप आला की दादा आज भेटणार नाही, बाहेर आहेत. बरोबर 7:30-8 वाजता माझ्या मोबाईलला दादाचा फोन साक्षात, आणि मला तिकडून ते बोलतायत की राहुल काय काम होतं. काका मला सुचेच ना काय, मला दाखवायचं काय काम होतं. दादाला आपण कधी म्हटलं फोन करा म्हणून. म्हटलं दादा भेटायचं होतं, ठीक आहे येऊन लावले, उद्या सकाळी आहे बघ. मी मस्केला विचारलं काय सांगितलं बाबा, कुठे सांगितलं का दादा फोन करायला सांगा वगैरे. नाही मी फक्त विचारलं आहेत का. म्हणजे बघा कार्यालयात फोन आला फक्त आपल्याला. रात्री आल्यानंतर स्वतःहून फोन करून विचारलं. एवढ्या त्यावेळेस दादा तो उपमुख्यमंत्री होते. एवढा मोठा माणूस आणि एवढा मोठा माणूस, प्रचंड काम असलेला, पण काम करण्याची जी शैली आहे ती शैली आपल्याला आश्चर्यचकित करून जाते. मानवी मर्यादा ज्या असतात व्यक्तीच्या, त्या बाहेर जाऊन काम करणं हे फार क्वचित लोकांना शक्य होतं, आणि त्यात दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झाले, प्रचंड हानी झाली, जी कुठल्याही शब्दांनी म्हणून एक प्रचंड हानी. चांगल्या लोकांना ईश्वर का जाऊन घेऊन जातो हे समजत नाही. दादांच्या जाण्याने जो प्रचंड धक्का महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना निश्चितपणे बसलेला आहे. कुठेतरी पवारसाहेब या वयामध्ये 85च्या आसपास पवारसाहेबांचं वय असावं, आणि अशा वयामध्ये त्यांना निश्चितपणे हा प्रचंड मोठा धक्का त्यांना बसला. पवार कुटुंबाला प्रचंड मोठी धक्का आहे हा. निश्चितपणे या ईश्वराने हा जे दुःख दिलंय तो ईश्वर या दुःखातून सावरण्याची शक्ती पवार कुटुंबाला निश्चितच देईल. मी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि माझ्या काँग्रेसच्या तमाम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दादांना हा कुटुंबाची श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या